श्रोतो नमस्कार. मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञान ज्योती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. बंधुत्वाची येथ सावली, अनाथ आमुचे माय माऊली. कधी दिसे का ईशरावळी, देवते अंतरात नांदती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरीही दारिद्र्याचे. आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरीही दारिद्र्याचे. अभंग ओढी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फळफळे. दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फळफळे. भाव भक्तीचे आम्हा साकळे, पथिक हे परंपरा सांगती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. श्रोतो, आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. श्रोतो, प्रासंगिक या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो, वेगवेगळे विषय जाणून घेत असतो. त्या विषयाच्या अंतर्गत आपण अनेक श्रोत्यांना माहिती देत असतो. शासनाच्या योजना ह्या जनकल्याणासाठीच असतात आणि त्या योजना तळागाळापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, अनेक वंचित उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठीच समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था मोठ्या हिरिरीनं काम करत असतात. त्यापैकीच एक संस्था म्हणजे जनशिक्षण संस्था. या जनशिक्षण संस्थेच्या अंतर्गत PM विश्वकर्मा योजना ही अत्यंत एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. या PM विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे बाबा, त्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, त्या योजनेच्या मूलभूत गाभा काय आहे किंवा त्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, या सगळ्याच गोष्टींची सविस्तर माहिती सांगण्यासाठी आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये जनशिक्षण संस्थान बीडचे संचालक श्री गंगाधरराव देशमुख साहेब आले आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार. सर, मला सुरुवातीला सांगा की PM विश्वकर्मा योजना म्हणजे ही योजना नेमकी कशी काय आहे? खूप छान अशी ही योजना आहे. अच्छा. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ही योजना राबवली गेलेली आहे. अच्छा. आपल्या भारतातले जे परंपरागत पद्धतीनं चालणारे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाला आणि त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या कारागिरांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून विश्वकर्मा नावाची योजना सुरू केलेली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही या लोकांना
यांचं जे काही उत्पादन आहे हां. ते उत्पादन गुणवत्तापूर्ण कशा पद्धतीनं होईल हां. आणि या उत्पादनाला जागतिक स्वरूपाची बाजारपेठ कशी मिळेल बरोबर आहे. हे पाहण्यासाठी हे करण्यासाठी ही PM विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे. एका दृष्टीने असं म्हणता येईल का की लोकल टू होकल, जे तुमच्या ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या जी लोक आहेत, जी कुशल कारागीर आहेत, त्यांच्या कलाकौशल्यानं निर्माण केलेली जे वस्तू आहेत त्यांना वस्तूंना मुख्य बाजारपेठेमध्ये किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहामध्ये त्यांना आणण्यासाठी अशा प्रकारची योजना, खूप महत्त्वाकांक्षी योजना आपण राबवत आहोत. अगदी बरोबर आहे की भारताची जी अर्थव्यवस्था आहे हां. ती अर्थव्यवस्था जर पाहिलं तर या 18 प्रकारच्या कारागिरांच्या व्यवसायावर अवलंबून आहे. बरोबर आहे. आणि म्हणून यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी. आणि ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातले जे कारागीर आहेत या कारागिरांना रोजगार प्राप्त व्हावा आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू ह्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपल्या स्वदेशी वस्तूंची लोकांनी खरेदी करावी. त्यामुळे देशातला पैसा हा देशातच वापरला जाईल, हा या सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या योजनेचा. आणि शिवाय कारागिरांना आनंद होईल की आपली वस्तू विकली जाते. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांना आता बाजारपेठ मिळणार आहे या योजनेच्या प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी. तर यांच्यासाठी खूप मोठं योजना 5 वर्षासाठीची योजना गव्हर्नमेंटनं तयार केलेली आहे. बरोबर. आणि मग या योजनेचे लाभार्थी घटक कोण कोण असतात? या योजनेमध्ये 18 प्रकारचे लाभार्थी घटक आहेत. त्यामध्ये आपल्याकडे जसं लोहार आहेत, सुतार आहेत, चांबार आहेत, न्हावी आहेत, मालाकार आहेत, धोबी आहेत, त्यानंतर चिलखत तयार करणारे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स, हातोडे वगैरे तयार करणारे आहेत, कुलूप दुरुस्त करणारे आहेत. ह्या सगळ्या प्रकारचे जे स्थानिक कारागीर आहेत की यांची ओळख करून देण्यासाठी आणि यांना प्रशिक्षण, आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. अच्छा. मग एखाद्या व्यक्तीला, एखाद्या न्हावी समाजातल्या व्यक्तीला जर PM विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्याला नोंदणी करायची असेल तर ती कशी करायची? हा खूप छान प्रश्न विचारला. कारण हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे की आपण विश्वकर्मा आहोत, तर आपल्याला या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर त्यासाठी PM विश्वकर्मा नावाचं एक पोर्टल आहे. त्या पोर्टलवर कुठल्याही CSC सेंटरवर जाऊन आपण जर त्या पोर्टलवर नोंदणी केली, त्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड आवश्यक असलं तर कास्ट सर्टिफिकेट असं लागतं. तो जर फॉर्म भरला तर तो फॉर्म भरल्यानंतर 3 पातळीवर त्याची छाननी होते. एक तर ग्रामपंचायत पातळीवर जर ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल कारागीर तर तो नगर परिषद पातळीवर होते, त्यानंतर तहसील पातळीवर होते म्हणजे तालुका पातळीवर, आणि नंतर जिल्हा पातळीवर. अशा 3 पातळीवर त्याची छाननी झाली की मग तो प्रशिक्षणासाठी पात्र होतो. बरं. किती दिवस, किती महिने काय प्रशिक्षण वगैरे असतं, कालावधी त्याचा? आता याचं प्रशिक्षणासाठी ज्यांची निवड होईल तर त्या प्रशिक्षण केंद्राकडे सुद्धा पोर्टलवर यांची यादी येते. आणि मग यादी आल्यानंतर सुरुवातीला आपण 0 डे असेसमेंट नावाचे 1 दिवसाची परीक्षा त्यांची आपण घेतो की या कारागिरांना त्यांच्या व्यवसायामध्ये खरोखरच माहिती आहे का, ते व्यवसाय करतात का. मग ते 0 डे असेसमेंट झाल्यानंतर पुन्हा त्यांना 5 दिवसाचं एक बेसिक स्किलिंग प्रशिक्षण दिलं जातं. आणि 5 दिवसाचं प्रशिक्षण झाल्यानंतर पुन्हा 6व्या दिवशी पुन्हा एक असेसमेंट होतं. आणि या दरम्यान त्यांना, या प्रशिक्षणाच्या दरम्यान बायोमेट्रिक त्यांची हजेरी असते, म्हणजे अनिवार्य आहे. त्यामुळे ते इथं उपस्थित असणं फार आवश्यक आहे या प्रशिक्षणाच्या दरम्यान. सर, की असे प्रशिक्षण जिल्ह्यामध्ये किती आहेत? प्रशिक्षण केंद्र आपलं जनशिक्षण संस्थान म्हणून आपलं एक आहे, बाकी काही खाजगी संस्थांना दिलेले आहेत प्रशिक्षण केंद्र. तर ते 1-2-3 प्रशिक्षण केंद्र जिल्ह्यामध्ये चालू होते, पण सध्या आता आपलं जनशिक्षण संस्थान हे एकमेव प्रशिक्षण केंद्र बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीनं प्रशिक्षण घेतलं, लोहार समाजाच्या एखाद्या व्यक्तीनं जर त्या PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलं, तर प्रशिक्षण घेतल्यानंतर 3 महिन्याचा कालावधी असतो ना? नाही, प्रशिक्षणाचा 5 दिवसाचा कालावधी असतो. 6व्या दिवशी त्याचं असेसमेंट होतं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना काय फायदे मिळतात असं जर आपण विचार केला तर प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना 500 रुपये स्टायपेंड मिळतं रोज. म्हणजे 3000 रुपये प्रशिक्षणाचे मिळतात आणि एकदाच प्रवास खर्च म्हणून 1000 रुपये मिळतो. असे 4000 रुपये त्याच्या अकाउंटला DBTद्वारे जमा केले जातात. आणि त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला टूल किटसाठी एक लिंक असते. प्रशिक्षण पूर्ण झाले की मग त्या लिंकद्वारे टूल किटची नोंदणी केली की त्याला कालांतराने गव्हर्नमेंटच्या नियमानुसार एक 15,000 रुपयापर्यंतची टूल किट मिळते. घरपोच टूल किट मिळते पोस्टाद्वारे.
आणि त्यानंतर पुन्हा 1,00,000 रुपये कर्ज घेण्यास तो पात्र होतो. क्या बात आहे. हां, तर 1,00,000 रुपये हे जे कर्ज आहे हे विना गॅरंटी कर्ज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याला 5% व्याजाचा दर आहे अरे वा. आणि सहज मिळणारं, सहज सोपं सुलभ असं हे कर्ज पद्धती आहे. जसं आमच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांची एक लिस्ट येते, तसंच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या ज्या प्रशिक्षणार्थींची पूर्ण झालेली आहेत त्यांची सगळ्यांची लिस्ट त्यांच्या बँकेमध्ये जाते. समजा एखाद्याची बँक SBI असेल, कोणाची महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, कोणाची महाराष्ट्र बँक असेल, तर ह्या सगळ्या बँकांकडे त्यांची नोंदणी झालेली असते आणि त्या बँक अकाउंटच्या द्वारे त्यांना 1,00,000 रुपयापर्यंत 5% व्याजाच्या दराने कर्ज मिळतं. पण प्रशिक्षण घेतल्यानंतर ही व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहते का? आता वास्तविक पाहता ही जी योजना आहे, जे प्रत्यक्ष काम करतात अशांसाठीची ती योजना आहे. अच्छा. आणि ती योजना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी. वृद्धिंगत पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की यांना जास्तीत जास्त कर्ज देऊन यांच्या व्यवसायामध्ये वाढ कसं होईल. म्हणजे परंपरागत पद्धतीने हे तर करतातच, पण आधुनिक पद्धतीचे काही अवजारे आहेत ते खरेदी करण्यासाठी, त्याला नवीन टेक्नॉलॉजीच्या जी गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याला अडॉप्ट करण्यासाठी हे कर्ज आहे. जागेचं असेल, त्याला जागा गरज असेल, किंवा मग फर्निचरची आवश्यकता असेल, किंवा मशिनरीची आवश्यकता असेल, तर त्यासाठी ह्या 1,00,000 रुपयाचा त्याला खूप फायदा होतो. आणि आपल्याकडे बीडमध्ये खूप छान याचं काम झाल्यामुळे आपल्या ज्या सक्सेस स्टोरी आहेत ह्या प्रचंड स्वरूपाचे चांगले आता कमवतात. म्हणजे आता समजा एखादं न्हाव्याचं दुकान आहे तर त्याचं छोटंसं दुकान होतं, कर्ज घेतल्यानंतर त्यांनी डेकोरेशन केलं, फर्निचर केलं, खूप रंगीत असं केलं आणि ग्राहक आकर्षित करण्यासाठी सजावट त्यांनी केली. हां, तर त्याचा फायदा आम्ही जेव्हा विचारलं त्यांना, तर त्यांचं अगोदरचं उत्पन्न आणि नंतरचं उत्पन्न याच्यामध्ये खूप बदल झालेला त्याला दिसला आणि खूप आनंदी झाले ते की आम्हाला पंतप्रधानांनी ही जी योजना चालू केलेली आहे ही आमच्या जीवनामध्ये प्रकाश देणारी योजना आहे असं त्यांना सगळ्यांना वाटतं. त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली, एकदम कलाटणी मिळाली. आणि एक आर्थिक स्थित्यंतर आलं त्यांच्या जीवनामध्ये की त्यामुळं की थोडंसं त्या पैसा खेळता राहायला लागला आणि पैसा खेळता राहत नवीन काहीतरी करण्याची त्यांच्या उमेद निर्माण झाली. अगदी बरोबर. तर असं बीड जिल्ह्यामध्ये किंवा बीड शहरामध्ये असे काही सक्सेस स्टोरी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे भरपूर सक्सेस स्टोरी आहेत. आता आपण जवळजवळ म्हणजे आपल्या सेंटरच्या माध्यमातून 1100पेक्षा जास्त लोकांना आपण प्रशिक्षण दिलं आणि आम्ही जेव्हा मागोवा घेतला ह्या सगळ्या लोकांचा, ते 1100 पैकी किमान 400 लोकांना तरी 1,00,000 रुपये कर्ज मिळाले. तसं बीड जिल्ह्यामध्ये 800च्या आसपास लोकांना कर्ज मिळालं, पण इतर सेंटरचे त्याच्यामध्ये काही आहेत. कर्ज मिळाल्यानंतर हे सर फेडायची काही त्यांची यांची परतफेड करण्याची फार चांगली योजना आहे. 1.5 वर्षामध्ये यांना परतफेड करावं लागतं. बँकेचं साधारणतः 6,000 ते 6,500 रुपये हप्ता येतो दर महिन्याला आणि हे व्यावसायिक असल्यामुळे यांचं कर्ज बुडव्याचं प्रमाण फार कमी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगायला काही हरकत नाही. म्हणजे या योजनेमध्ये खूप कमी लोक कर्ज परतावा करायला थोडं कमी करतात, नाहीतर रेग्युलर फेडणाऱ्यांची संख्या खूप आहे. आता आमच्याकडे ज्यांनी रेग्युलर फेडले त्यांचे पुन्हा फोन यावर सर आम्हाला दुसरं कर्ज घेण्यासाठी आता काय करावं लागेल याच्याविषयी. एका व्यक्तीला किती वेळेस कर्ज घेते? आता याच्यामध्ये या योजनेमध्ये 1,00,000 रुपये सुरुवातीला कर्ज मिळतं. त्यानंतर या योजनेत अजून एक दुसरा टप्पा आहे, तर त्यामध्ये 15 दिवसाचं प्रगत प्रशिक्षण त्यांना दिलं जातं ऍडव्हान्स मध्ये. हा व्यक्ती प्रगत झालेला आहे तर त्यानंतर पुन्हा प्रगत प्रशिक्षण दिलं की पुन्हा 2,00,000 रुपये त्याला कर्ज मिळतं बँकेकडून. तेही 5% व्याज, वाढीव कर्ज मिळतं. म्हणजे एकूण या योजनेमध्ये 3,00,000 रुपये कर्ज मिळतं. पहिल्या टप्प्यामध्ये 1,00,000 आणि 15 दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2,00,000 रुपये कर्ज मिळतं. अरे वा, छान. मग ही योजना करून लोक फक्त पैसाच उचलतात का त्याचा फायदा त्यांच्या व्यवसायामध्ये घेतात? आता आम्ही जे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष, तर त्याच्यामध्ये मी आता जसं सांगितलं की आम्ही म्हणजे माझ्या हाताने किमान 10 न्हाव्याच्या दुकानांचे उद्घाटन झाले की त्या दुकानामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय, म्हणजे काही मुलांनी तर दुसऱ्याकडे कारागीर म्हणून काम करत होता आणि 1,00,000 रुपये घेतले की त्यांनी स्वतःच दुकान टाकलं. असे बरेच आहेत. आणि काही लोक दुकान थोडी सजावट कमी होती, फर्निचर नव्हतं, तर मग त्या लोकांनी नवीन जागा मोठी घेतली, किरायाने घेतली आणि मग नंतर त्याचं वाढीव केली. असे लोक आहेत. म्हणजे व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातूनच हे लोक प्रयत्न करतात, पैसा इतरत्र वळवत नाहीत. हे बऱ्याच ठिकाणी आम्ही जे पाहिलं ते आमच्या लक्षात. आणि पण सर फक्त त्या पारंपरिक व्यवसायच ते करण्यासाठी त्यांना संधी मिळते. 18 जे लोक आहेत त्या व्यावसायिक, तर त्यांना तोच फक्त न्हावी असेल तर न्हाव्याचंच, किंवा लोहार असेल तर लोहाराचंच, किंवा आणखी दुसरे कुठे सुतार असेल तर सुताराचंच, असं न करता त्यांना काही समजा संगणक आहे, संगणकाचं प्रशिक्षण किंवा आणखी कुठले वेगळे नाही. आता ह्या योजनेचा मुख्य उद्देशच असा आहे की जे परंपरागत पद्धतीनं व्यवसाय करणारे लोक आहेत
त्याच कारागिरांसाठी तेच पद्धत त्यांचंच पुन्हा त्यांना प्रशिक्षण आणि त्यांच्या प्रशिक्षणामध्ये आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं काम हे केलं जातं. यांना अजून एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही आता कम्प्युटरचं सांगितल्यामुळे यांना डिजिटल व्यवहार कसे करायचे हे आपण प्रशिक्षण व्यवहारामध्ये शिकवलं जातं. आता डिजिटल व्यवहारामध्ये आता महाराष्ट्रामध्ये खूप लोक प्रगत आहेत, पण इतर राज्यामध्ये अजून नाही आहेत. तर मोबाईल कसा वापरायचा इथपासून लोकांना शिकवलं जातं. तर त्याच्यामध्ये जर त्यांनी फोन पे आहे, गुगल पे आहे असे जर व्यवहार केले तर या पेमेंटनं घेणे आणि पेमेंट देणे, तर असे महिन्यातले जर त्याचे 100 व्यवहार झाले तर प्रत्येक व्यवहाराला ₹1 त्याला बोनस म्हणून दिला जातो. हे एक खूप कॅशबॅक त्याला हे दिलं जातं. ही एक चांगली योजना आणि त्या माध्यमातून या लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत असा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. बरं सर, आता आपल्या बीड जिल्ह्याची या PM विश्वकर्मा योजनेची तुमच्या दृष्टीनं कशा पद्धतीची स्थिती कशी काय? PM विश्वकर्मा योजनेमध्ये साधारणतः 4-4.5 हजार लोकांनी आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये नोंदणी केली होती. त्याच्यापैकी जवळजवळ 3300 लोकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि 800 लोकांना कर्ज मिळालेलं आहे. म्हणजे अत्यंत चांगली परिस्थिती आहे. पण अजून बऱ्याच लोकांना कर्ज देण्याची आवश्यकता आहे. तर बँकांनी जर या योजनेला सहकार्य केलं तर निश्चितच या लोकांचा आपल्या आर्थिक उदरनिर्वाह भागवण्यासाठी आणि भारत सरकारची जी योजना आहे त्यांचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी बँकांनी यांना खूप सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया खूप चांगलं सहकार्य करते. त्यानंतर महाराष्ट्र बँकही चांगलं सहकार्य करते. काही लोकांच्या तक्रारी असतील तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या पातळीवर त्या मॅनेजरला भेटून वगैरे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर सर, पण आता या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या परंपरागत जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अधिकाधिक तरुणांनी, युवकांनी स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहण्यासाठी, स्वावलंबी होण्यासाठी तुमच्या मार्फत काय उपक्रम राबवले जातात? आता हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष भेट देणं, बँकांना भेट देणं, बँकांच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः भेटलो, त्यांच्या काही अडचणी त्या सगळ्या सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रत्यक्ष जाऊन प्रयत्न करतो. अगदी बँकेच्या मॅनेजरला बऱ्याच शाखांमध्ये जाऊन भेटलो की यांची आर्थिक स्थिती जरी हे असली तरी गव्हर्नमेंटची योजना आहे त्यांना देणं ते गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यांना कर्ज दिलेलं आम्हाला लक्षात आलं. कारण होतं काय की आजोबा न्हाव्याचा व्यवसाय करतात, मग पुन्हा आजोबांचा मुलगा पण न्हाव्याचा व्यवसाय करतो, पण आजोबांना वाटतं की नातवानी पण करावा, पण नातू वेगळ्या क्षेत्रात वळतो. तर असं मतपरिवर्तन या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून काही होऊ शकतं का? उद्देशच त्यांच्या परंपरागत पद्धतीचा असल्यामुळे त्यातील काही आता आम्ही जेव्हा प्रशिक्षण घेतो तेव्हा त्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष संवाद जेव्हा साधतो, त्यातले काही 2-3 भाऊ असतील तर 1-2 भाऊ या व्यवसायामध्ये आहेत, एखादा भाऊ दुसऱ्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे, अशी स्थिती सध्या दिसत आहे. आता हे शैक्षणिक बदल झालेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळत आहे, फायदे मिळत आहेत, त्यामुळे ते वेगळ्या क्षेत्रात गेलेले दिसतात. पण ग्रामीण भागातले लोक मात्र याच्यामध्ये आहेत अजून, आणि त्यांचं शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते सुद्धा फार कमी असलेलं दिसून येतं. सर, पण आपण जे सांगतोय किंवा आपण जी चर्चा करतो ही फक्त पुरुषांसाठीच आहे का? नाही, ही महिला आणि पुरुष असे दोघांसाठी आहे योजना. ही दोघांसाठी. त्यामध्ये महिलांसाठी कसं काय, कुठलं प्रशिक्षण? आता याच्यामध्ये ब्युटी पार्लरचं आहे, म्हणजे जे न्हावी आहेत त्यांच्या महिला ज्या आहेत त्या सुद्धा हे प्रशिक्षण घेतात आणि स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात. त्यानंतर पॉटर म्हणजे कुंभार समाजातल्या महिला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. कारण कुंभार समाजामध्ये पुरुषांबरोबरीनच महिलांचाही सहभाग खूप असल्यामुळे त्यामध्ये महिला भरपूर प्रशिक्षण घेऊन गेलेल्या आहेत. टेलरिंगमध्ये आहेत, हिरिरीन सहभाग आहे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्याच महिलांनी, टेलरिंगच्या महिलांनी सुद्धा, महिलाच जास्त होत्या टेलरिंगमध्ये. त्यांना मशीन, शिलाई मशीन वाटप त्यांच्याकडे ते सगळं टूल किट जे आहे ते टूल किट म्हणजे 15,000 रुपयापर्यंत एक शिलाई मशीन आणि शिलाई मशीनसाठी सोबत लागणं साहित्य हे प्रत्येकीला त्यांना मिळालेलं आहे. आत्ता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी सगळ्या शिलाई मशीन प्रशिक्षण घेतलेल्यांना आता टूल किट मिळालेलं आहे. सर, हे करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एक वेगळाच असेल. बरोबर आहे. तर काय सांगता येईल? आम्ही प्रशिक्षण देत असताना आम्हाला खूप अनुभव असे आले. आम्ही काय इतर प्रशिक्षण केंद्रासारखं नाही करत, आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण देतो. यांच्यामध्ये खेळ विशेष करून आम्ही घेतो, ग्राउंडवरचे खेळ घेतो, जेणेकरून प्रत्येक प्रशिक्षार्थींना या वाटणं. आता या दरम्यान रोज 8 तास प्रशिक्षण घेणं म्हणजे शक्य नाही, बसणं शक्य नाही, म्हणून आम्ही त्यांना खेळतं ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रशिक्षण देतो. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास हा एक आमचा खास भाग असतो की या क्षेत्रामध्ये जे कारागीर आहेत यांचं व्यसनाचं प्रमाणही बरंच असतं. तर ते व्यसनाचं प्रमाण कमी करण्यासाठी रोज आम्ही त्यांना 1 तासाचं लेक्चर किंवा मग याच्यामध्ये 1-2-3 तासाचं लेक्चर आम्ही देतो. आणि त्याचे परिणाम असे आम्हाला जाणवले
की मागच्या काही बॅचेसमधून 4 लोकांनी स्वतःचं म्हणजे हे धूम्रपान असेल, बिडी सिगारेट असेल, हे सगळं त्यांनी सोडलं आणि त्यांच्या घरच्यांचे आम्हाला फोन आले की या संस्थेमध्ये तुम्ही काय बदल त्यांच्यामध्ये केले बाबा, की हे लोकांनी सोडलं, खूप आम्हाला आनंद झाला. तर त्या घरच्यांचा जो आनंद आहे तो आनंद म्हणजे शब्दात टिपण्यासारखाच नव्हता, अवर्णनीय होता. त्यानंतर इथं आत्ता मागच्या महिन्यामध्ये 1 जानेवारीमध्ये बॅच झाली. चांगल्या मार्गाला पडलेलं पाऊल आहे असं म्हणता येईल. हा, चांगल्या मार्ग. तर हे आता पॉटर समाजाची एक बॅच झाली, तर त्याच्यामध्ये मद्यपान करणारे एक होते. तर आम्ही हे सगळं सांगितल्यानंतर त्यांनी ते दारू सोडण्याचा निर्णय घेतला. घरच्यांचा पुन्हा आम्हाला फोन आला की ह्या 5 दिवसात त्यांनी दारू सोडली आणि दारू घ्यायची नाही म्हणतात असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मग आम्ही शेवटच्या दिवशी त्यांचा इथं फताटे साहेब आपले जे ग्रामविकास अधिकारी आहेत, तर त्यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सत्कार केला की यांनी दारू सोडली आणि त्याला हे सांगितलं की निक्षून तू तिथून पुढे घ्यायचंच नाही, आणखीन 2-4 लोकांना तू सांग शेजारच्या की दारू घेऊ नको. ह्या प्रशिक्षणाचा असाही परिणाम झालेला. मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन, हा, हे दोन्ही त्याच्यामध्ये आर्थिक परिवर्तन आहे, मनपरिवर्तन आहे, मानसिकता. आणि होतं काय की मनस्थितीबरोबर परिस्थितीतून मनस्थिती आपण सुधारण्याचा प्रयत्न या PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण करतायत सर. सर, तुमच्या प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थीमध्ये काही विशेष बदल झालेले काय जाणवलं? हे आत्ता मी जे सांगितले ना, हे बदल आहेत. त्यानंतर शिस्त त्यांच्यामध्ये आली की आपल्या स्वयंशिस्त. आमच्या तिथं आल्यानंतर आम्ही अगदी चप्पल रांगेत सोडण्यापासून त्यांना शिकवलं. त्यामुळे ते अगोदर आत्ता जेव्हा प्रशिक्षण म्हणजे प्रमाणपत्र वगैरे घ्यायला येतात तेव्हा अगोदर खाली बाहेर चप्पल सोडतात आणि मग इकडे येतात. तर शिस्तीमध्ये सगळं आहे, स्वच्छता आहे आमच्या सेंटरची. त्यामुळे ते सगळ्या जणांना ते खूप भावलं की असं सेंटर आम्ही कुठे पाहिलेलं नव्हतं. अशी म्हणजे आहे सरकारचं, परंतु एवढं स्वच्छ आहे, रेग्युलर येणं आहे, आम्हाला कंपल्सरी केलं जातं. त्यामुळे ते विद्यार्थ्यांसारखं अगदी 5वी-6वीच्या विद्यार्थ्यांसारखं येऊन बसायचे, रांगेमध्ये बसायचे अगदी. हे एक शिस्त त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि खूप चांगले लोक आहेत. हे PM विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून खरं पाहिलं तर राष्ट्रऋषी नानाजी देशमुखांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे एका उज्ज्वल भारताचं, ते स्वप्न साकार करत आहोत असंच मला वाटतंय. मला सांगायला खूप आनंद वाटेल की ही जी योजना आहे ही जरी 2023 पासून सुरू झालेली असली तरी 2016 जेव्हा नानाजींची जन्मशताब्दी वर्ष होतं तेव्हा नानाजींचं जे जन्मस्थळ आहे कडोळी, हिंगोली जिल्ह्यातलं, तिथे माननीय मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्रजी होते. तर त्यांच्या हस्ते 1 कोटी रुपयाचा प्रकल्प ह्या 18 प्रकारच्या कारागिरांसाठी त्यांनी तेव्हा चालू केला होता 2016. त्याचं आता हळूहळू काम चालू आहे. म्हणजे नानाजींचं जे मुख्य काम होतं ते याच 18 प्रकारच्या कारागिरांवर होतं. दूरदृष्टीने नानाजींनी हां, तर ते आता या भारत सरकारने पूर्ण देशामध्येच हा प्रकल्प लागू केला. म्हणून नानाजींचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आता पूर्ण झालं असं आम्हाला सगळ्यांना आनंद वाटत आहे. देशमुख सर, प्रत्येक एक बॅच प्रशिक्षणाची संपल्यानंतर दुसरी बॅच सुरू होण्यामध्ये किती कालावधी असतो? तसं एक बॅच झाली की दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा दुसरी बॅच आपल्याला करता येते. म्हणजे 6 दिवस पूर्ण झाले पहिल्या बॅचला की दुसरी लगेच 7व्या दिवशी. असे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याकडे उत्तम प्रशिक्षक आहेत? बिलकुल, आमच्याकडे अत्यंत क्वालिफाईड असे प्रशिक्षक आहेत आणि अनुभवी त्या क्षेत्रातले प्रशिक्षक आहेत. जसं न्हावीमध्ये आहेत, कार्पेंटरमध्ये आहेत, मालाकारमध्ये आहेत, टेलरिंगमध्ये आहेत. खूप सुंदररित्या ते प्रशिक्षण देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रशिक्षकांची जी भूमिका आहे ती भूमिका त्या समाजासाठी खूप चांगली असल्यामुळे त्यांचं यातून अजून आपल्या समाजाचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करू. यातून आणखीन एक मला सांगायला मला आवडेल की प्रशिक्षकांसोबत त्या लोकांचं खूप बॉन्डिंग झालेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातले जे त्यांच्या संबंधित असणारे जे नातेवाईक आहेत, सहकारी आहेत, तर त्यांना एकत्रित करण्याचं कामसुद्धा या PM विश्वकर्माच्या माध्यमातून त्यांना करता आलं. हा एक आनंदाचा आणि चांगला विषय या जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. सर, या मुलाखतीच्या शेवटी मी एक विचारतो की PM विश्वकर्मा योजनेमध्ये अधिकाधिक युवकांनी, तरुणांनी किंवा युवतींनी सुद्धा या क्षेत्रामध्ये या योजनेचा अधिकाधिक फायदा घ्यावा यासाठी तुम्ही काय सांगाल? आता या क्षेत्रामध्ये विशेष करून ग्रामीण भागात आता आम्ही जे प्रशिक्षण दिले त्याच्यामध्ये युवकांची संख्या चांगल्या प्रकारे होती. अजूनही आम्ही या लोकांनाही सांगितलं आणि आम्ही जेव्हा सगळीकडे माहिती देतो तेव्हा जास्तीत जास्त या युवकांनी याची नोंदणी करावी. पोर्टलच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये CSC सेंटर आहेत, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सांगावं आणि त्या लोकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन या योजनेमध्ये जे काही लाभ मिळत आहेत त्या योजनेचे लाभ घेऊन आपल्या व्यवसायामध्ये आर्थिक प्रगती करावी आणि देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था कसं बळकटीकरण करता येईल हे या तरुणांनी करावं असं मला या निमित्ताने आवाहन करावं वाटतं. अच्छा, तर देशमुख साहेब, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन
एकूणच PM विश्वकर्मा योजना आणि या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे याबद्दल आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आम्ही आपले आभार मानतो. धन्यवाद. माझी तुमच्या या आकाशवाणी केंद्राने ही योजना सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आणि आकाशवाणीचे विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. साथी हाथ बढ़ाना साथी रे, 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 साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे. हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा पर्वत ने शीश झुकाया. फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें. हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें, हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे. मेहनत अपने लेख की रेखा, मेहनत से क्या डरना. कल गैरों की खातिर की आज अपनी खातिर करना. अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक, अपना सुख भी एक है साथी, अपना दुख भी एक. अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक, अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना.